शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी 2024 आणि 25चा पीक विमा 134 कोटी रुपये इथं आलेला आहे. गुड न्यूज. खरीप रब्बी पीक विमा या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. ज्यांना कोणाला पीक विमा मिळालेला नसेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तब्बल 134 कोटी रुपये जे की या राहिलेल्या शेतकरी बांधवांना इथं मिळत आहे. यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे. तर आता यामध्ये कोणते शेतकरी लाभार्थी आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे, कधीपर्यंत येणार आहे, राहिलेल्या शेतकरी बांधवांना जे की पीक विमा इथं खात्यामध्ये येत आहे. आताची सर्वात मोठी बातमी 134 कोटी रुपये वाटप सुरू. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यानुसार वाटप सुरू. यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, कीड रोग, हवामान बदल तर शेतकऱ्यांच्या जे की आर्थिक दृष्टी भरपाईची रक्कम शेतकरी बांधवांना इथं मिळत आहे. आता यामध्ये वाटप सुरू झालेले जे की जिल्हा यामध्ये लातूर, नांदेड, परभणी, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, नागपूर तर या जिल्ह्यांमध्ये जे काही पीक विम्याचे पैसे आहेत ते वाटपास सुरुवात झालेली आहे. तर आता जे काही कोणते जिल्हे राहिलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यांपर्यंत कधीपर्यंत मिळणार आहे, जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे तिथं सुद्धा इथं सांगणार आहे. तर आता कोणत्या शेतकऱ्यांना पैसे तर मिळणार आहे, ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचं नुकसान भरपाई झालेली आहे, त्याचप्रमाणे ज्यांच्या शेतातील पंचनामे झालेले आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, DBT सक्रिय आहे, तर अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे इथं मिळणार आहे. त्याचप्रमाणे पैसे खात्यात कधीपर्यंत इथं येणार आहे. आता सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं येणार नाही. टप्प्याटप्प्यानुसार इथं पैसे इथं येणार आहे. जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार, गावानुसार यानुसार निधी इथं जमा होत आहे. उर्वरित शेतकऱ्यांना पुढील 7 ते 15 दिवसात इथं पैसे खात्यामध्ये इथं येतील. पैसे जे आहे की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तुम्ही बँक पासबुकवरून चेक करू शकता. SMS द्वारे चेक करा. पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन सुद्धा चेक करू शकता पैसे कोणत्या खात्यामध्ये आलेले आहे. पैसे आले नाहीत तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम बँकमध्ये जाऊन चौकशी करा तुमच्या बँक पासबुकला DBT लिंक आहे की नाही. तर DBT लिंक नसेल तर DBT लिंक करून घ्या. कृषी सहाय्यकाशी संपर्क करा. ज्यांचे कोणाचे पंचनामे बाकी असेल तर अशांनी पंचनाम्याच्या यादीमध्ये नाव आहे की नाही, नाव नसेल तर चढवून घ्या. पीक विमा कंपनीकडे तक्रार करा 14447. तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता. ऑफलाईन जर तक्रार करायची असेल तर तुम्ही पीक विमा प्रतिनिधीशी संपर्क करा. यामध्ये आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 7/12/8 आणि पीक विमा फॉर्म भरण्याची पावती इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे द्यायचे आहे. तर ऑनलाईन तक्रार करण्यासाठी 14447 किंवा क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमची तक्रार करू शकता. याचप्रमाणे या अतिवृष्टी असेल, दुष्काळ, गारपीट, पूर, कीड रोग तर या बाधित झालेले जे काही पीक आहे याची भरपाई तुम्हाला इथं दिली जाते. नुकसान भरपाई कशी ठरते तर यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, गहू, ज्वारी, हरभरा, उडीद, मूग तर अशा पिकांच्यासाठी जे काही टक्केवारीनुसार, तालुक्यानुसार, जिल्ह्यानुसार आणि पीक विमा संरक्षित क्षेत्र तर 33% जर जास्त भरपाई असेल, कमी भरपाई असेल किंवा जास्ती असेल, 50% जर असेल तर जास्ती भरपाई इथं तुम्हाला दिली जाते. तक्रार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पीक विमा पावती, 7/12/8 मोबाईल नंबर इत्यादी लागणार आहे. तर आता यामध्ये जे काही नुकसान भरपाई अहवाल, शासकीय जे काही मान्यता, पीक विमा कंपनी मंजुरी, DBT निधी वाटप काही जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने, उर्वरित जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया इथं सुरू आहे. आता हा जो पीक विमा आहे 134 कोटी रुपयाचा इथं मंजूर झालेला आहे. या जिल्ह्यांमध्ये व या तालुक्यांमध्ये पीक विमा कंपनीकडून पैसे वाटपास सुरुवात. सर्व शेतकरी बांधवांनी ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा काढलेला आहे अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं खात्यामध्ये येत आहे. तर आता 134 कोटी रुपये जे की यामध्ये काही जिल्हे वाटप सुरू झालेले आहे, काही जिल्हे प्रलंबित आहे. तर आता नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अमरावती, अकोला तर या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे. याचप्रमाणे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव तर या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे इथं खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात आजच पैसे येतील. आजपासून पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यानंतर जे ते आपलं हिंगोली, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, सांगली, कोल्हापूर तर अशा जिल्ह्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. तर आता यामध्ये जे काही जिल्हे आहे पेंडिंग जिल्हे आहे तर या पेंडिंग जिल्ह्यांमध्ये 7 ते 15 दिवसात इथं पीक विम्याचे पैसे इथं जमा होतील. असं नाही की आजच सर्व जिल्ह्यात इथं पैसे इथं येणार आहेत. यामध्ये मुंबई शहर, नागपूर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी,
सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड तर या जिल्ह्यांच्यामध्ये समावेश आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की खात्यामध्ये आले की नाही. तर ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने हा लेखी अर्ज द्यायचा आहे पीक विमा प्रतिनिधीला. तर आता पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत लेखी अर्ज, तर इथं पीक विमा जे काही प्रतिनिधी येईल तुमचा तालुका, जिल्हा, तर अशीच्या अशी तुम्हाला सेम टू सेम लिहायचा अर्ज पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत. तर हा जो अर्ज आपण देत आहे, तर आता जे की शेतकऱ्याचे संपूर्ण नाव लिहायचं राहणार, तालुका आणि जिल्हा. जसाच्या तसा महिना हा इथं लिहायचा आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे नाव लिहा, गाव, तालुका, जिल्हा किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर पिकाचा प्रकार, पॉलिसी क्रमांक, जी काही पीक विमाचं पावतीची एक झेरॉक्ससुद्धा लावून द्यायची आहे. त्या अर्ज क्रमांक टाका, पॉलिसी आय डी, त्यानंतर खाते क्रमांक टाकल्याच्यानंतर इथं बँकेचे नाव टाका, खाते क्रमांक टाका आणि मोबाईल नंबर. तर व्यवस्थित तुम्ही हा जो अर्ज आहे जसाच्या तसा सेम टू सेम लिहायचा आहे आणि द्यायचा आहे. यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्रांमध्ये दिनांक लिहा, आपली ठिकाण आणि सिग्नेचर करा. यासोबत तुम्हाला जोडायचे कागदपत्र आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विमाची पावतीची झेरॉक्स, 7/12/8 आणि पिकाची झालेल्या नुकसानाची भरपाईचे फोटो जोडून द्यायचे आहे. तुम्ही तालुका कृषी कार्यालय पीक विमा प्रतिनिधीकडे द्यायचे आहे, जे की तुमच्या तालुक्याचे ठिकाणी इथं राहते. किंवा तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 14447, तर 1447. तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करा. 134 कोटी रुपये मंजूर होऊन वाटपास सुरुवात झालेली आहे. ज्यांना कोणाला पीक विमा आलेलंच नसेल तर अशा तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस राहते. पीक विमा प्रतिनिधीशी संपर्क करा. 7/12 आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि पीक विमा फॉर्म भरलेल्याची पावती इत्यादी डॉक्युमेंट्स जोडून द्यायची आहे. येत्या 15 दिवसांमध्ये त्यावरती सोल्युशन होऊन पीक विमा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत.